आता जे मोदी साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे की ऑइल आणि डिझेल हे कमी वापरा, सोन्याची खरेदी करू नका, हे आपलं इंडियन रुपी जो आहे हा वीक झालेला आहे. ऑइल आणि सोनं चांदी हे इम्पोर्ट होतं, मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट होतं, हे डॉलरमध्ये घ्यावं लागतं. त्यामुळे इंडियन रुपी जो आहे हा आता 95च्या वरती गेलेला आहे डॉलरच्या मुकाबल्यामध्ये. तर कुठेतरी त्याला स्ट्रॉंग करायची ही खूप गरज आहे आणि या आव्हानाचा ऑफकोर्स फायदा होईल, कारण की जर ग्राहकांनी हे आव्हान जर स्वीकारलं तर सोन्याची विक्री कमी होईल. विक्री कमी झाल्यावर त्याचे सोनं कमी बनेल. कमी बनल्यामुळे सोन्याचे इम्पोर्ट मोठ्या प्रमाणात हे कमी होईल, जे आता खूप मोठ्या प्रमाणात होतं. तर कुठेतरी इंडियन इकॉनॉमीसाठी ही चांगली गोष्ट आहे आणि इंडियन जो रुपी आहे हा याच्याने स्ट्रॉंग होणार आहे. आता स्वर्ण व्यावसायिकांना याचा खूप मोठा इफेक्ट पडेल, कारण की लग्नाचा सीझन आहे, दागिने आमच्या दुकानात तयार आहे. कुठेतरी त्याची विक्री होणं हे मोठ्या प्रमाणात गरजेचं असतं, पण कुठेतरी देश हितासाठी ही ती चांगली गोष्ट आहे. कुठेतरी ग्राहक याला कसं बघता हे येणारा काळ सांगेल, आणि जर ग्राहकांनी स्वीकारलं तर ज्वेलरी इंडस्ट्रीवर त्याचा मोठा परिणाम पडेल, पण दुसरीकडे इंडियन इकॉनॉमी याच्याने सुधरेल. साधारण भाव कसा राहू शकतो वर्षभराचा विचार? आता वर्षभराचा आपण विचार केला तर सोन्याचा भाव आता पहिलेचे सोन्याचे टार्गेट जे होते ते 1,80,000 पर्यंत होते. 2026च्या एंड पर्यंत 1,80,000 रुपये सोन्याचा भाव होईल. पण जर हे आव्हान जर ग्राहकांनी स्वीकारलं तर डॉलर जो आहे हा वीक होईल आणि सोन्याच्या भावावरती याचा परिणाम पडेल. सोन्यात आता जो सोन्यात इंडियन रुपी जो आहे हा जो 95 रुपयाच्या वरती गेलेला आहे, हा जर कमी झाला तर ऑफकोर्स सोन्याचे भावही कमी होतील. साधारणतः आज भाव काय सोन्याचा? आज सोन्याचा भाव 1,50,300 आणि चांदीचा भाव 2,60,000 रुपये. जीएसटी सहित 1,55,000 रुपये आणि चांदीचा भाव 2,67,000 रुपये. नमस्कार, मी स्वरूप कुमार लुंकर. मी निश्चितपणे या निर्णयाचं स्वागत करतो. देश हितासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे आव्हान केलं आहे त्याला आम्ही व्यापाऱ्यांनी, कारागिरांनी, व्यावसायिकांनी, सुवर्णकार बंधूंनी आणि नागरिकांनी याला आव्हान म्हणून, देशाचं नागरिकत्व म्हणून, देशाचे आम्ही जबाबदार व्यक्ती म्हणून हे पाळलं पाहिजे. आणि सोन्याची खरेदी ही काही आजच्या आज बंद होणार नाही आहे. माननीय मोदी साहेबांनी जे आव्हान केलेलं आहे ते विशेषतः आव्हान जे दागिने घेत आहेत त्यांच्यासाठी 10% 20% आहे. जी सोन्याची उलाढाल करतात, खरेदी विक्री करतात, नेहमी सोनं घेता आणि गुंतवणूक म्हणून ते नफा म्हणून त्याला जेव्हा ते घेत आहे त्याला त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यात थांबा कुठेतरी आणि देश हिताला प्राधान्य द्या. जळगावात किती व्यापारी आहेत, किती सोन्याची उलाढाल होते आणि काय परिणाम होतो? जळगाव जिल्ह्यामध्ये साधारण 2,000 व्यापारी आहे आणि सुमारे या व्यवसायावर 50,000 कारागीर, व्यावसायिक, कर्मचारी, परिवार हे 50,000 लोकांचे आहे. आणि याच्यामुळे असं खूप मोठा काही परिणाम व्यवसायावर होईल असं मला वाटत नाही. कोरोना काळात आपण पाहिलेलं आहे, दुकानं महिनों बंद होती तरी सुद्धा व्यापाऱ्यांनी संयम ठेवलेला होता. आज तर दुकान चालू आहे आणि देश हिताची जिथं बाब आली तिथं निश्चितपणे त्यांचं स्वागत करायला पाहिजे आणि त्याला आपण सहकार्य करायला पाहिजे, पाठिंबा द्यायला पाहिजे. नागरिकांना मी स्वतः विनंती करतो की जे बुलियन घेणारे आहे, सोनं आणि चांदी जे गुंतवणूक करणारे आहे, ज्याच्याने आपली परकीय गंगाजळी खर्च होते ती थांबवावी आणि रेग्युलर सोनं खरेदी विक्री याला मला काही वाटत नाही की आपण ती बंद होईल. किती टक्क्यांनी सुवर्णग्रह परिणाम? सुमारे 10-20-25% जे गुंतवणूकदार आहे तीच कमी ओव्हरऑल इंडियामध्ये झाली तरी याचा फायदा ग्राहकांना पुढे मिळेल. आणि ही 25% खरेदी कमी झाली तर निश्चितपणे जे भाव वाढता आहे त्याला कुठेतरी लगाम होईल आणि भविष्यात सोनं 10-20,000 रुपये सोनं उलट कमी पाहायला मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव